महत्त्वाचे दृश्य सध्या आपण स्क्रीनवरती बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अंतिम दर्शनासाठी आले आहेत। ही दृश्य आपण सध्या पाहतोय नवी दिल्ली या ठिकाणी नेहरू मार्गावरती जे निवासस्थान आहे मनमोहन सिंगांचं, त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे आणि याच ठिकाणी आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंतिम दर्शनासाठी दाखल झाले आहेत। अनेक महत्त्वाचे नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांचं अंतिम दर्शन घेणार आहेत। त्यांच्या पार्थिवाला आदरांजली सुद्धा ते वाहणार आहेत आणि अशातच आता आपण पाहतोय सगळ्यात पहिले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचले आहेत। ही दृश्य आपण सध्या पाहतोय दिल्लीतली ही संपूर्ण दृश्य आहे आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल रात्री वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालंय आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव मध्यरात्री हे एम्स रुग्णालयातून नेहरू मार्ग इथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं। याच ठिकाणी त्यांचं पार्थिव आहे आणि त्यांच्यावरती अंतिम संस्कार हे जे आहेत ते उद्या केले जाणार आहेत, परंतु त्याआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंतिम दर्शनासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी येत आहेत। तो शोक व्यक्त करने के लिए प्रधानमंत्री तर ही दृश्य आपण पाहतोय आदरांजली नरेंद्र मोदी यांनी वाहिली आहे। साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय दिल्लीतली ही संपूर्ण दृश्य आहे। दिल्लीमध्ये मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत आणि अंतिम दर्शन ते घेत आहेत। आत्ताच त्यांनी पुष्पहार सुद्धा अर्पण केला आणि त्यानंतर आपण पाहतोय की ते प्रदक्षिणा घालून अंतिम दर्शन घेत आहेत, आदरांजली डॉक्टर मनमोहन सिंगांना वाहत आहेत। त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा ते भेट घेताना आपल्याला दिसत आहेत, त्यांच्याशी संवाद साधतायत, सांत्वन त्यांचं करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण पाहतोय। एक मोठा नेता भारताने गमावला आहे, भारताचं मोठं नुकसान झालंय। सोबतच गृहमंत्री अमित शहा सुद्धा आपण पाहतोय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा त्यांच्या सोबतच दाखल झाले आहेत। त्यांनीही पुष्पहार अर्पण केला आहे, पुष्प सुद्धा ते अर्पण करतायत आणि नमस्कार करून शेवटचा सलाम, शेवटचा अलविदा जे आहे ते डॉक्टर मनमोहन सिंग यांना देत आहेत। तर JP नड्डा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। भाजपचे दिग्गज नेते एक साथ या ठिकाणी आले आहेत आणि काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्याला ते आदरांजली वाहत आहेत। भारताच्या विकासासाठी त्यांनी जे काम केलंय त्यासाठी आदर ते व्यक्त करताना दिसत आहेत, कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहेत आणि भारताच्या विकासामध्ये माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग ज्यांनी अमूलाग्र असा बदल घडवून आणला, त्यांचं मोठं योगदान राहिलं, त्यांच्या या कामाची आज आठवण केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आले आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत आणि सोबतच JP नड्डा सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तिघांनी सुद्धा आदरांजली वाहिली आहे, श्रद्धांजली ते अर्पण करतायत, कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं जात आहे। ही दृश्य आपण सध्या पाहतोय नवी दिल्लीतली हे सर्व दृश्य आहेत। एम्स रुग्णालयामध्ये काल रात्री मनमोहन सिंग यांना दाखल करण्यात आलं होतं। त्यांची तब्येत खालावली होती म्हणून त्यांना दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यानच त्यांचं काल निधन झालं आणि त्यानंतर मध्यरात्री एम्स रुग्णालयातून आता त्यांच्या घरी त्यांचं पार्थिव आणलं गेलंय। ही दृश्य आपण संपूर्ण पाहतोय। दिल्लीमध्ये सध्या या सगळ्या घडामोडी घडतायत। दिल्लीमध्ये नेहरू मार्ग या ठिकाणी निवासस्थान आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आणि या ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय। तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अवघ्या देशावरतीच शोककळा पसरली आहे। त्यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा सुद्धा जाहीर करण्यात आलाय आणि आजचे सगळे सरकारी कार्यक्रम रद्दही करण्यात आलेत। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। प्रकृती अस्वास्थ्यामुळेच त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात काल दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे। जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ हरपले अशीच भावना आता व्यक्त होतीये आणि उद्या त्यांच्यावरती अंतिम संस्कार केले जाणार आहेत। डॉक्टर मनमोहन सिंगांवरती उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यांची मुलगी आज मध्यरात्री भारतात परतणार आहे, अमेरिकेतून ती भारतात येणार आहे। उद्या सकाळी 8 ते 10 दरम्यान अंतिम दर्शन घेता येणार आहे सर्वांना। तर AICC इथे अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाईल।
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक बडे नेते माजी पंतप्रधानांना AICC मुख्यालयात श्रद्धांजली सुद्धा वाहणार आहेत. तर AICC मधून अंत्ययात्रा काढण्यात येणार असल्याची ही माहिती आहे. राजघाटाजवळ जिथे पंतप्रधानांचे अंतिम संस्कार केले जातात त्याच ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर सुद्धा अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे जागा सुद्धा मागणार असल्याचं कळतंय. काँग्रेस ही जागा मागणार आहे, तेव्हा ही जागा त्यांना दिली जाते का, ही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुलगी त्यांची आज रात्री परतणार आहे आणि त्यानंतर उद्या अंत्यसंस्कार केले जातील.